नमस्कार, मी निकिता पाटील. ऋतम मराठीच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत. जाणून घेऊयात आतापर्यंतच्या महत्त्वाच्या घडामोडी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कुवेतचे अमीर महामहिम शेख मशाल अल अहमद अल जाबेर अल सबाह यांच्या हस्ते कुवेतचा सर्वोच्च नागरी सन्मान द ऑर्डर ऑफ मुबारक द ग्रेट अल कबीर हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. कुवेत आणि भारत यांच्यातील संबंध दृढ करण्यात त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना हा सन्मान देण्यात आला आहे. विशेष म्हणजे कोणत्याही भारतीय पंतप्रधानाचा कुवेत दौरा 43 वर्षांनंतर होत आहे. कुवेत भेटीदरम्यान पंतप्रधान मोदींना प्रदान करण्यात आलेल्या या पुरस्काराला विशेष महत्त्व आहे. हा पुरस्कार 1974 पासून प्रदान करण्यात येत असून निवडक जागतिक नेत्यांनाच तो देण्यात आला आहे. अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय अमेरिकन उद्योजक श्रीराम कृष्णन यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे. ट्रम्प यांनी श्रीराम कृष्णन यांची व्हाईट हाऊसचे आर्टिफिशियल इंटेलिजन्स विषयक वरिष्ठ धोरण सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे. कृष्णन यांनी अनेक नामांकित कंपन्यांमध्ये महत्त्वाची पदे भूषवली आहेत. त्यांनी मायक्रोसॉफ्ट, ट्विटर, याहू, फेसबुक आणि स्नॅपचॅट इत्यादी कंपन्यांमध्ये उच्च पदांवर काम केलं आहे. आणि अमेरिकन अब्जाधीश एलॉन मस्क यांच्यासोबतही काम केलं आहे. उत्तर प्रदेशातील पिलीभीत जिल्ह्यात सकाळी झालेल्या चकमकीत 3 फुटीरतावादी दहशतवादी ठार झाले आहेत. पंजाब आणि उत्तर प्रदेश पोलिसांच्या पथकाने संयुक्त कारवाईत हे यश मिळवलं आहे. या चकमकीत 2 पोलीस कर्मचारीही जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 3 दहशतवादी पिलीभीत जिल्ह्यातील पुरणपूर भागात लपून बसले होते. गुरविंदर सिंग, वीरेंद्र सिंग उर्फ रवी, जसनप्रीत सिंग उर्फ प्रताप सिंग अशी त्यांची नावं आहेत. पोलिसांनी केलेल्या या कारवाईत दहशतवाद्यांकडून 2 AK-47 जप्त करण्यात आले आहेत. वादग्रस्त IS अधिकारी पूजा खेडकरला दिल्ली उच्च न्यायालयाने मोठा झटका दिला आहे. कोर्टाने पूजा खेडकरचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे. तसेच पूजा खेडकरला उच्च न्यायालयाने फटकारले आहे. पूजा खेडकरने फक्त UPSCच नाही तर संपूर्ण समाजाची फसवणूक केली असल्याचं कोर्टानं म्हटलं आहे. अशा स्थितीत आता पूजा खेडकरला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. सरकारी नोकऱ्या देण्यात मोदी सरकारने सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. मागील 1 ते 1.5 वर्षात तब्बल 10 लाख युवकांना सरकारी नोकऱ्या दिल्या असल्याचा दावा पंतप्रधान मोदींनी केला आहे. दरम्यान सोमवारीही 71,000 तरुणांना नियुक्ती पत्र देण्यात आले आहे.